गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. आप बताइए आपकी क्या समस्या है, सबसे पहले आपका नाम परिचय दीजिए। मेरा नाम फरहान रंगरेज है। मैं डेली यहाँ से सफ़र करता हूँ, ये नेशनल हाईवे से। डेली मेरा बॉम्बे बेकरी से स्टार्ट होता है रन, और मैं लाइफलाइन हॉस्पिटल तक, पांडे चौक तक, पीजे मार्केट तक डेली जाता हूँ। ये रोड मुझे यूज़ में आता है। इतने गंदे रोड है, आप देख सकते हैं लाइव यहाँ पर कितने गड्ढे हैं। यहाँ पर बड़े बड़े बहुत सारे गड्ढे हैं। अब इससे हमारे को क्या काम है, हमारा कितना प्रॉब्लम है हमको इससे। हमारी गाड़ी अगर उसमें कुछ हुआ तो उसका जिम्मेदार कौन है? हाँ, ये नेशनल हाईवेज अथॉरिटीज ने इस सड़क का निर्माण किया है, और गडकरी जी, इनकी जो विजन है, समूचे हिंदुस्तान में अच्छे रास्ते होने चाहिए, उनकी विजन आप क्या कहना चाहिए? गडकरी जी का काम एक नंबर है। गडकरी जी से हमको कोई लेना देना नहीं है, बहुत अच्छा काम करते हो। लेकिन जो NIA है, नेशनल हाईवे जो चलाता है, वो संगठना बेहद बेकार काम करती है। बहुत बोगस काम है। यहाँ पर ये गड्ढे, अगर इसमें कोई लेडीज चली, हम तो ठीक है, हम संभाल लेते हैं, लेकिन इसमें कोई लेडीज बच्चे के साथ गई और कोई बाजू से ट्रक चल रही है और वो मर गई, तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? हाँ, गडकरी जी ने ये सवाल पूछना चाहिए नीचे वाले लोगों से। सब भ्रष्टाचार कर रहे हैं नीचे वाले, सब छोटे मोटे लोग। क्या समस्या आती है आपको यहाँ से जब जाते हैं? आपको ये गड्ढे वगैरह, ये क्या समस्या थी? बारिश के दिन में, विशेष रूप से बारिश के दिनों में क्या समस्या आती है? बारिश के दिन में अगर गाड़ी स्लिप हुई तो डायरेक्ट जान जाएंगी, और जा भी रही है लोगों की। गाड़ी पर अगर कुछ रखा हुआ है, हम तो नहीं गिरेंगे, वो तो पहले ही गिर जाता है, और हम गिर गए, हमारी जान चली गई तो कौन चलेगा? यहाँ पे हमारी दुकान है। हम लोग आम्ही रोज इथं प्रत्येकाला कोणाला म्हातारा माणसाला, कोणा बाईला, कोणा लहान मुलीला पडताना बघतो, त्याला उचलतो, आणि इथं गड्डे असल्यामुळे त्याला लवकर रिपेअरिंग पण होत नाही सर। आणि पावसामुळे इथं खूप समस्या येते, पाणी पासणी होते पावसामुळे ना, फार त्रास होतो लोकांना यायला जायला। सकला असल्यामुळे ना खूप त्रास होऊ राहिला आहे। हे जे गड्डे, याच्यामध्ये पाणी भरून जातो का? हो सर, पाणी भरतं, मोठे मोठे गड्डे भरतात। अक्षर जर किंवा कोण तिथं पडेल आणि किंवा अपघात होईल, रोज 2-3 अपघात होता सर असे। आता बघा, खूप मोठा हा वाहन येते। हा, खूप मोठा वाहन आहे। बघा, आता ते काही वेळेस पलटी होऊ शकतो सर, बिर दाबल्याने किंवा डायरेक्ट कोणी वेगात येतात रेतीचे डंपर। हो सर, फार येतं ते रेतीवाले म्हणा किंवा ते इतर डंपर गाडीवाले पण सर फार वेगाने बस येते इथं सर। आणि सर इथं मेन इथे ब्रेक नसल्यामुळे हा घटनाचा स्फोट होऊन गेला सर। पण भाऊ, इथं तर हा जो रस्ता आहे, जे गड्डे हा अनेक वेळा बनवले जातात, इथून मोठे मोठे मंत्री येतात, संत्री येतात, मुख्यमंत्री। ते मंत्री आल्यावर गड्डे होता सर, मंत्री गेल्यावर ते कोणी पाहत नाही इथं। मंत्री येईन तेव्हा ते रिपेअरिंग करतात, त्याच्यानंतर कोणी रिपेअरिंग करतात करून गेलेले ते। पाणी आलं का ते परत तसंच होऊन जातं, तेवढ्या पुरता होता फक्त ते। जसं पाणी पडलं परत तसं गड्डा, मग त्याच्यावर परत येता, मग ते जास्त मोठं झाल्यावर मग त्याची रिपेअर करता, परत होऊन जातं। पण एक पण असं मजबूतीने काय ते करत नाही। इथं आता दोन दिवस झाले त्यांनी रिपेअर करून गेले होते, आता ते गड्डा झालं, ते पॅक केलं त्यांनी कॉन्क्रीटचं टाकून त्याच्यामध्ये। दीपक सुरवाडे। वर्षभरात अंदाजे या वर्षभरामध्ये किती वेळा या गड्ड्यांना भरलं गेलं आणि किती वेळा 10 ते हर महिन्यामध्ये जसं पाणी पडलं थोडं वाढलं का त्याच्यामध्ये लगेच ते होऊन जात, आणि परत ते रिपेअर करता नाही तर करत पण नाही तर माती टाकून देता फक्त त्याच्यामध्ये। आता कोणी ते मदत करता, ते पण थोडी सोय करता, रिक्षा स्टॉपवाले। जे रस्ते निर्माण करतात त्यांना आपण जे म्हणतात नॅशनल हायवेज अथॉरिटीज ऑफ इंडिया, त्यांचं काम खूप चांगलं असतं, पण इथे तर खूप म्हणजे वाईट परिस्थिती असते। आतापर्यंत तर काही दिसले नाही का करत त्यांनी, केलं कसं केलं रिपेअर? रोड इतक्या वेळा तो खराब होतोय, गड्डे होत आहे, काय सांगतात येत नाही त्याच्यामध्ये कसं काम झालंय, काय झालंय। डांबरीकरणवरती काँक्रिटीकरण करतोय। अच्छा, बरोबर, त्याच्यावरती खड्डे पडतात, ते काही काँक्रिटीकरण नंतर काही टाकणार नाही। हा, त्यात आपली गाड्यावाल्यांना सगळ्यांना बरोबर। इथे रिक्षा स्टॉपचा मी सदस्य आहे, एक हे करायचंय
इथे कोणी इतकं काही करून राहिले काम. मी इथच्या चौकामध्ये राहणार आहे. इथच्या रिक्षाचा आहे अध्यक्ष तिकडे गेलेले. तुमच्या समोर डोळ्यांसमोर पण कधी अपघात होतात का, काही होतात? हो होता ना. लहान लहान मुली पडून जातात ते एकट्यावर जातानी. हे गड्ड्यांमुळे जास्त होऊ राहिले. हे रोडांच्या काम का नाही करू राहिले. रस्ता छोटा झालाय, ट्रॅफिक जास्त झाली आहे. आणि सर्कलमुळे पण हे होऊ राहिलंय. सर्कल आहे ना छोटं करावं लागेल. हे पहा सर्कलवर उद्या दिवशी ना कालच्या दिवशी आयसर चालले गेले ते. हा सर्कल लहान व्हायला पाहिजे. इथून सगळा उतार आहे, खूप मोठा उतार आहे. हा. उतार झाल्यानंतर या दिशेमध्ये ज्यावेळी वाहन येतं ते कंट्रोल होत नाही आणि अनेक वेळा ते आपलं याला पण थोडं होता करायला पाहिजे सगळ्यांनी. तिथं झाड आहे त्याला सगळ्यांची मदत करायला पाहिजे. बरोबर आहे. अपघात झाला कोणाचा इथं मदत हा. करायला पाहिजे. अत्यंत योग्य बोलणं. मेरा ये कहना है कि अगर यहाँ पर रिक्शा वाले नहीं रहे खड़े और कोई गिरा तो उसको उठाने वाला कौन है? सही बात. अगर रिक्शा वाले नहीं रहेंगे यहाँ पर तो उठाएगा कौन उनको? ये है बेचारे तो ये उठाते हैं, बाकी कौन उठाएगा? कोण उठाएगा? हाँ? उठाने वाला है, वो जो उठाने वाला है उसको पुलिस ही तकलीफ देती, पहले उसकी इंक्वायरी करती. वो मदद करता, मदद करने वाले को कोई नहीं बोलता, मदत करने वाले को कोई मदद नहीं करता. कोई नहीं करता. वही पुलिस वाले क्या बोलते, तुम हमारे साथ चलो, तुम्हारे सामने हुआ क्या नहीं ऐसा हुआ क्या. सही बात. ऐसा थोड़ी चलता. हम मदद मांग दादा. थैंक यू.